जेव्हा झाडाचे मूळ जमिनीत घट्ट रुजलेले असते तेव्हाच त्यावर भक्तीचा आणि विचारांचा वटवृक्ष बहरतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनंतर देहूची, कुटुंबाची आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाची धुरा अत्यंत धैर्याने सांभाळणारे श्री संत कान्होबा महाराज आता आपल्या जीवन प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आले होते. ज्या धाकट्या भावाने आयुष्यभर सावलीसारखे राहून तुकोबांच्या विचारांचे रक्षण केले, पांडुरंगाच्या नामाचा गजर अविरत चालू ठेवला, त्या महान संताचा अंतिम काळ कसा होता? देह त्यागताना त्यांनी जगाला कोणता शेवटचा विचार दिला? विठ्ठल वाईबच्या या विशेष एपिसोडचा हा अंतिम आणि अत्यंत भावूक भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. रामकृष्ण हरी विठ्ठल भक्तांनो, विठ्ठल वाईबच्या सर्व लाडक्या श्रोत्यांचे, वारकरी भक्तांचे आणि अध्यात्मप्रेमींचे आजच्या 20व्या एपिसोडच्या अंतिम भागात मनापासून स्वागत. श्रोते हो, मंदिराच्या शिखराचे सौंदर्य जग पाहते, पण त्या शिखराला शतकानुशतके पक्के धरून ठेवणारा पाया मात्र जमिनीखाली शांतपणे सेवा करत असतो. संत तुकाराम महाराजांच्या अथांग संतत्वाचा आणि विचारांचा असाच एक मजबूत पाया म्हणजे त्यांचे धाकटे बंधू श्री संत कान्होबा महाराज. आजच्या या भागात आपण एका महान भक्ताच्या, एका निस्सिम भावाच्या आणि निष्ठावंत संताच्या जीवनचरित्राचा शेवटचा सुवर्ण अध्याय ऐकणार आहोत. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर निर्माण झालेली मोठी पोकळी सांभाळणे सोपे नव्हते. मत्सरी लोकांचे आघात, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि वारकरी संप्रदायाला एकत्र ठेवण्याचे कठीण काम श्री संत कान्होबा महाराजांनी आपल्या अढळ श्रद्धेच्या बळावर पूर्ण केले होते. तुकोबांची अभंग गाथा जतन करून ती घराघरात पोचवण्याचे आपले ऐतिहासिक कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर कान्होबा महाराजांचे मन हळूहळू ऐहिक जगातून पूर्णपणे विरक्त होऊ लागले. त्यांचे वय झाले होते, शरीर थकले होते, पण त्यांच्या डोळ्यातील विठ्ठल भक्ती आणि तुकोबांप्रती असलेले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. ते रोज इंद्रायणीच्या पवित्र काठावर जाऊन बसत. पाण्यावर येणाऱ्या लहरींमध्ये त्यांना तुकोबांचे अभंग ऐकू येत असल्याचा भास होई. देहूतील तरुण पिढी आणि वारकऱ्यांना एकत्र करून ते एकच सांगत, बाबांनो, हा देह आज आहे, उद्या नाही, पण माझ्या तुकोबांचे विचार आणि विठ्ठलाचे नाम अमर आहे. ही भक्तीची मशाल कधीही विझू देऊ नका. काही काळानंतर कान्होबा महाराजांना जाणीव झाली की त्यांचा या मृत्यूलोकातील प्रवास आता संपत आला आहे. प्रत्यक्ष पांडुरंग आणि तुकोबाराय त्यांना आपल्याकडे बोलावत आहेत, असा अंतरात्माचा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला. त्यांनी देहूतील वारकऱ्यांना, कुटुंबातील सदस्यांना आणि भक्तांना जवळ बोलावले. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. कान्होबा महाराजांनी अतिशय शांततेने सर्वांना हात जोडले आणि म्हणाले, कोणीही डोळ्यात अश्रू आणू नका. तुकोबा कुठे गेले नाहीत आणि मीही कुठे जाणार नाही. मी या इंद्रायणीच्या पात्रात आहे, तुकोबांच्या प्रत्येक अभंगात आहे आणि तुमच्या मुखातून निघणाऱ्या ज्ञानोबा तुकाराम या नामात आहे. संसारातील कष्टांना घाबरू नका. विठ्ठलावर विश्वास ठेवा आणि एकमेकांशी प्रेमाने वागा. त्यांच्या या शब्दांनी शोकाकुल झालेल्या भक्तांना एक अनमोल आत्मिक धीर मिळाला. तो अत्यंत पवित्र आणि शांत दिवस उजाडला. कान्होबा महाराजांनी संथपणे डोळे मिटले, हातात टाळ घेतले आणि विठ्ठल नामाचा जप सुरू केला. त्यांच्या मुखातून शेवटचे शब्द बाहेर पडले, तुका माझा स्वामी, मी तुकाचा दास, नाही दुजा आस विठ्ठलाची. जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात कान्होबा महाराजांनी आपला देह सोडला आणि ते तुकोबारायांच्या व पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. देहूच्या भूमीने आज आपला एक महान सुपुत्र आणि तुकोबांचा सर्वात मोठा पाठीराखा गमावला होता. गावात एक शांतता पसरली होती, पण त्याचबरोबर प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात कान्होबा महाराजांच्या त्यागाबद्दल अथांग आदर आणि भक्तीची भावना निर्माण झाली होती. श्रोते हो, आजच्या आधुनिक काळात
श्री संत कान्होबा महाराजांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात. आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे प्रत्येकाला प्रसिद्धी, मोठेपणा आणि प्रकाश झोतात राहण्याची इच्छा असते. पण कान्होबा महाराजांनी जगाला शिकवले की पडद्यामागे राहून निष्काम वृत्तीने आणि समर्पणाने केलेले काम ते सुद्धा तितकेच महान असते. त्यांनी दाखवून दिले की भाऊभावातील निस्वार्थ प्रेम आजच्या जगात भावाभावांमधील नाते जपण्यासाठी आणि मोठ्या भावाबद्दल आदर ठेवण्यासाठी कान्होबा महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे. संकटात खंबीरपणे उभे राहणे, प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वांवर आणि ध्येयावर ठाम कसे राहावे हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते. संस्कृती आणि विचारांचे रक्षण, आपल्या पूर्वजांचा, गुरूंचा आणि धर्माचा विचार जिवंत ठेवणे ही पुढच्या पिढीची जबाबदारी असते. ही शिकवण ते आपल्याला देतात. कान्होबा महाराजांनी स्वतःला कायम तुकाचा दास मानले. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या इतिहासात श्री संत कान्होबा महाराजांचे नाव नेहमी सुवर्ण अक्षरांनी चमकत राहील. श्रोतेहो, इथे पूर्ण होत आहे आपली विशेष चरित्र कथा श्री संत कान्होबा महाराज जीवनचरित्र. विठ्ठल वाईबची ही संपूर्ण मालिका तुम्हाला कशी वाटली? कान्होबा महाराजांच्या या त्यागातून आणि भक्तीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व वारकरी मित्रांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून संतांचा हा अनमोल विचार घराघरात पोचेल. जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब, फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.